नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी दमदार अपडेट बघणार आहोत। ITI ॲडमिशनबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस तुमची यादी जाहीर होईल त्यावेळेस तुम्हाला मी या ठिकाणी अपडेट देणार आहे व्हिडिओच्या मार्फत। तर फायनली तुमच्या ठिकाणी यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे, त्याविषयी संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरले असेल, ITIच्या ॲडमिशनसाठी व्हेरिफिकेशनसुद्धा केलं असेल, तुम्ही नंतर ऑप्शन फॉर्मसुद्धा भरला असेल। भरपूर विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्मसुद्धा भरलेला नाही होता। तर यामुळे काय होतं, तर भरपूर विद्यार्थी सिलेक्शन होणार नाही। ऑप्शन फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही याविषयी तुम्हाला मी माहिती दिली होती। तर भरपूर विद्यार्थ्यांनी त्या प्रकारे या ठिकाणी जी माहिती मी दिली होती ती या ठिकाणी फॉलो केलेली, त्यामुळे त्यांचा नंबर पहिल्या लिस्टमध्येच लागून जाणार आहे। ठीक आहे, आता यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आज तुमच्या ठिकाणी गुणवत्ता यादी जाहीर होणार होती। तर फायनल तुमची गुणवत्ता यादीबाबत मी तुम्हाला अपडेट या ठिकाणी देणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुमचं हे प्रवेशाचं वेळापत्र आहे, म्हणजेच काय ते हे तुमचं या ठिकाणी टाइम टेबल आहे। यामध्ये तुम्हाला कळतं की तुमच्या ठिकाणी ITIची ॲडमिशन प्रोसेस या ठिकाणी कशा प्रकारे चालणार आहे। तर बघा, यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची दिनांक दिली होती, स्टार्टिंग डेट दिली होती आणि अंतिम डेट दिली होती। म्हणजे प्रारंभ दिनांक, कधी स्टार्ट होणार आहे ॲडमिशन आणि कधी खतम होणार आहे, म्हणजेच काय तर शेवटची तारीख दिली होती आणि या ठिकाणी ॲडमिशन कधी चालू होतील याची तारीख दिली होती। नंतर प्रवेश अर्ज निश्चित करण्याची तारीख दिली होती, अंतिम तारीख दिली होती। पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानीय विकल्प व प्राधान्य सादर करणे, म्हणजेच काय तर त्याला तुम्ही ऑप्शन फॉर्म म्हणतात। ऑप्शन फॉर्म कसा या ठिकाणी भरायचा, तुमच्या अकाउंटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकून पासवर्ड टाकून लॉग इन करून सर मग तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य सादर करायचे होते, म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरायचा होता। तर भरपूर मुलांनी ऑप्शन फॉर्म भरलेले, ज्यांनी भरलेले नव्हते तर त्यांच्या ठिकाणी पहिल्या लिस्ट या ठिकाणी त्यांच्याप्रमाणेच या ठिकाणी विचार केला जातो। पुढे बघा काय सांगितलेलं आहे, तर प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे। तुम्ही या ठिकाणी पाहायला मिळतो तुम्हाला, बघा हा जो मुद्दा आहे तर हा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे। यामध्ये काय सांगितलेलं लक्षपूर्वक बघा, तर यामध्ये सांगितलेलं असं आहे की प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे। बघा, प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, संकेतस्थळ प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे। दिनांक काय दिला आहे ते हे आपल्याला बघायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता, दिनांक दिला आहे बघा 30 जून। काय दिलं आहे दिनांक, तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता 30 जून सकाळी 11 वाजता, म्हणजेच काय तर आजच सकाळी 11 वाजता तुमच्या ठिकाणी ही लिस्ट लागणार होती। तर तुमची ही लिस्ट या ठिकाणी भरपूर मुलांना ठिकाणी पाहायला मिळते आहे। आता या लिस्टमध्ये काय सांगितलेलं आहे हे आपल्याला बघायचं आहे। तर ही जो लिस्ट लागलेली आहे तर यामध्ये तुम्हाला ठिकाणी मेसेज आला असेल बघा, तुमच्या मोबाईलवरती SMS आला असेल, तुमच्या मोबाईलवर तुम्हाला SMS आला असेल। या SMSमध्ये तुम्हाला काय माहिती दिली जाते ते समजून घ्या। आता ह्या SMSमध्ये तुम्हाला बरीचशी माहिती दिली जाते। आता यामध्ये तुम्हाला बरीचशी माहिती म्हणजे नेमकं काय काय सांगितलं तर आणि यावरून काय फायदा होणार आहे, काय नुकसान होणार आहे हे समजून घ्यायचं आहे। पण सर्वात अगोदर ज्यांनी व्हिडिओ लाईक केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण की तुम्हाला मी संपूर्ण माहिती पुराव्याची देत असतो आणि तीही अगदी खरी। कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जोपर्यंत तुमचा नंबर ITIमध्ये लागत नाही तेही गव्हर्नमेंट कॉलेजला, तोपर्यंत तुम्हाला मी सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत राहणार आहे। तर ज्या मुलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर खाली लाल बटनावरती क्लिक करा, ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पटापट व्हिडिओ लाईक करत चला, कारण की तुम्हाला मी संपूर्ण माहिती जेन्युइन देत असतो, खरी माहिती देत असतो, ती 100%। कारण की जवळजवळ तुम्ही जर बघितलं 5 ते 6 वर्षापासून आपल्या चॅनलमार्फत भरपूर विद्यार्थ्यांचं 5 ते 6 वर्षापासून आपल्या चॅनलमार्फत भरपूर विद्यार्थ्यांचा नंबर गव्हर्नमेंट ITIला लागलेला आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांनी ITI कंप्लीट केला आहे, भरपूर विद्यार्थी अजूनही करत आहेत। जर का तुम्हाला वाटत असेल की तुमचाही नंबर ITIला लागला पाहिजे, तेही गव्हर्नमेंट कॉलेजला, तेही फ्रीमध्ये, तर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला मी फ्रीमध्ये जी काही माहिती देत असतो ती माहिती जर तुम्ही व्यवस्थितपणे फॉलो केली किंवा ऐकली तर तुमचा नंबर इझिली गव्हर्नमेंट कॉलेजला लागून जाईल। ठीक आहे, तुम्हाला जास्त ठिकाणी कष्ट करायची आवश्यकता नाही, कारण की प्रायव्हेटची फी तुम्हाला माहिती आहे किती, प्रायव्हेट ITIला फी किती आहे ते तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही। पण गव्हर्नमेंटला जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ठिकाणी फी लागतच नाही, फक्त तुमचा ठिकाणी जाण्याचा खर्च या ठिकाणी असतो किंवा जाण्याचा खर्चही तुम्हाला लागणार नाही, जर का तुमची जवळची कॉलेज तुम्हाला मिळाली तर। ठीक आहे, तर आता बघा यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, तर प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे। तर या यादीमध्ये काय असतं, तुम्हाला SMSमध्ये काय सांगितलं जातं, तर SMSमध्ये तुम्हाला सांगितलं जातं की तुमचा नंबर महाराष्ट्रामध्ये, तुमचा नंबर महाराष्ट्रामध्ये किती आहे हे तुम्हाला या यादीमध्ये दाखवलं जातं। म्हणजेच काय, तर आता तुम्हाला एक्झाम्पलसाठी 87% आहेत। ठीक आहे, तुम्हाला 87%, एका मुलीला या ठिकाणी 65%, एका मुलीला 55%, एका मुलीला या ठिकाणी 65%। ठीक आहे, आता बघा हा जो काही मुलगा आहे 87वाला किंवा 90वाला जे असेल ते, तुम्हाला जेवढे टक्के असेल तेवढे, आणि नंतर हा जो मुलगा आहे 55वाला किंवा ही जी मुलगी 65%वाली, तर यांना या ठिकाणी कसं मेसेज येईल, तर त्यांना मेसेज असा येईल की महाराष्ट्रामध्ये तुमच्या ठिकाणी कितवा नंबर आहे। आता तुम्हाला 87% मग महाराष्ट्रामध्ये तुमचा कितवा नंबर
नंबर लागतो तुमच्या टक्क्यानुसार. आता कारण की तुम्हाला 87% म्हणजे मग तुम्ही टॉपर आहेत का असं नाही. महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी मुलं आहेत की ज्यांना 90 असतात, 95 असतात, 99 टक्के असतात. ठीक आहे, अशी सुद्धा मुलं असतात. आता मग त्या विद्यार्थ्यांचा नंबर या ठिकाणी वरती असेल म्हणजे स्टार्टिंगला असेल, त्यानंतर दुसरा त्याच्यातून कमी टक्केवारीला 2 नंबर असेल, 3 नंबरवाला असेल, अशा ठिकाणी असतात. आता महाराष्ट्रामध्ये तुमचं 87% जे आहेत तर 87% तुमचा नंबर कितवा आहे हे तुम्हाला कळवलं जाईल. नंतर 65% ही जी मुलगी आहे तर या मुलीला असं SMS येईल की महाराष्ट्रामध्ये तुमचा कितवा नंबर आहे. आता हा जो 87% मुलगा आहे याचा नंबर अगोदर असेल, नंतर या मुलीचा नंबर असेल, कारण या मुलीला या ठिकाणी 65% मिळाले आहे आणि हा जो मुलगा आहे तर या मुलाला या ठिकाणी 87% मिळाले. तर असा ठिकाणी तुम्हाला SMS येतो. हे झाल्याच्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काय माहिती दिली जाते तर दुसरी तुम्हाला माहिती दिली जाते की तुमचं कॅटेगरी वाईज तुमचा नंबर किती. म्हणजेच काय तर तुमची आता या ठिकाणी OBC कॅटेगरी असेल, लक्षात घ्या तुमची कॅटेगरी OBC असेल, काही मुलांची SC असेल, काही मुलांची ST कॅटेगरी असेल. ठीक आहे, तर आता तुमच्या SC कॅटेगरीनुसार तुमचा कितवा नंबर आहे महाराष्ट्रामध्ये हे तुम्हाला कळवलं जाईल. OBC कॅटेगरीनुसार तुमचा कितवा नंबर आहे महाराष्ट्रामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये हे तुम्हाला कळवलं जाईल. ST कॅटेगरीनुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या महाराष्ट्रामध्ये कितवा नंबर लागतो हे तुम्हाला कळवलं जाईल तुमच्या टक्क्यानुसार. ठीक आहे, तुम्हाला जेवढे टक्के असतील तेवढे. ठीक आहे, तर असा हा तुम्हाला SMS येतो. आता भरपूर मुलांना SMS येणार नाही का, कारण भरपूर मुलांच्या ठिकाणी नंबर बंद असतात, काहींच्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असं रिचार्ज नसतात, काहींचे जो नंबर आहे तो ठिकाणी दुसरा दिलेला असतो आणि ऐन वेळेस त्यांचा मोबाईल या ठिकाणी खराब झालेला असतो. मग त्यांना SMS कसं येणार, मग त्यांनी चेक कसं करायचं की तुमचा नंबर कितवा लागेल. तर त्या मुलांसाठी सुद्धा सुविधा आहे. सुविधा कशी आहे, जी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट होती IIT ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला त्या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे. त्या ठिकाणी तुमचा रजिस्टर नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. रजिस्टर नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. रजिस्टर नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बघा प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली असेल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमची गुणवत्ता यादी तुम्हाला चेक करायची. त्यामुळे तुमचा नंबर कितवा लागतो हे तुम्हाला दिसेल. आता ह्या लिस्टचा फरक काय पडणार आहे, या लिस्ट म्हणजे काय तुमचा नंबर लागला का IITला तसं नाही. या लिस्टचा काही फरक पडत नाही, तुमचा नंबर लागलेला नाही आहे. ही लिस्ट फक्त काय आहे प्राथमिक गुणवत्ता यादी. गुणवत्ता यादी म्हणजे काय तर तुम्हाला जे गुण मिळाले 10वीमध्ये जे तुम्हाला टक्के मिळाले 90% असतील, 87% असतील, 85% असतील जे असतील ते, तर त्या टक्क्यानुसार तुमचा महाराष्ट्रामध्ये कितवा नंबर आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचा कितवा नंबर आहे, नंतर तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला ठिकाणी कितवा नंबर आहे हे तुम्हाला ह्यामध्ये दिसतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही यादी असते. ठीक आहे, कशी चेक करायची संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. तुम्हाला SMS येईल त्यावर तुम्ही चेक करा, नाहीतर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन रजिस्टर नंबर टाकून पासवर्ड टाकून लॉग इन करून चेक करू शकता. ठीक आहे, ह्या दोनच प्रकारे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. या गुणवत्ता यादीमध्ये जर का तुम्हाला वाटत असेल काही हरकती असतील, काही तुम्हाला वाटत असेल की काही प्रॉब्लेम आहे, म्हणजेच काय तर तुम्हाला ठिकाणी 97% आणि तुम्हाला वाटत असेल की माझा नंबर खूपच लांब दिला आहे, खूपच मागे दिला आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हरकती नोंदवू शकता. हरकती म्हणजे काय, तक्रार तुम्ही करू शकता. तक्रार करण्यासाठी तुम्हाला हेल्पलाईन क्रमांक दिला आहे त्यावर तुम्ही तक्रार करा किंवा ईमेल ID दिला आहे त्यावर तुम्ही तक्रार करू शकता. तक्रार केल्याच्यानंतर मग मित्रांनो तुमची फायनल यादी लागते, फायनल गुणवत्ता यादी लागते. मग त्यामध्ये ज्या मुलांनी तक्रार केलं असतं त्यांच्या ठिकाणी सोल्युशन खरं, त्यांची तक्रार जर खरी असेल तर त्यांच्या ठिकाणी तक्रारचं निवारण करून या ठिकाणी फायनल गुणवत्ता यादी जाहीर होत आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही प्रोसेस असते. आणि हे गुणवत्ता यादी जाहीर झाल्याच्यानंतर तुमची पहिली मेरिट लिस्ट लागते. लक्षात घ्या, तुमची पहिली मेरिट लिस्ट लागते आणि ही पहिली मेरिट लिस्ट जी आहे ही तुमची पहिली मेरिट लिस्ट म्हणजे काय तर तुमचा नंबर कोणत्या IITला लागला हे तुम्हाला कळतं. आणि हे कधी कळणार आहे तुम्हाला तर हे तुम्हाला कळणार आहे बघा 9 जुलैला तुमच्या ठिकाणी गुणवत्ता यादी तुमची पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे. कधी 9 जुलैला. लक्षात घ्या, 9 तारीख लक्षात ठेवायची. 9 तारखेला तुमची पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे. पहिली तुमच्या ठिकाणी निवड यादी जाहीर होणार आहे. कधी तर तुमची 9 जुलैला सायंकाळी 5 वाजता तुमची ही पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे. आणि ह्या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला कळणार आहे की तुमचा नंबर कोणत्या IITला लागला, म्हणजेच कोणत्या गव्हर्नमेंट कॉलेजला लागला हे तुम्हाला ह्या लिस्टमध्ये कळणार आहे. कधी 9 जुलैला. हे लक्षात ठेवायचं आहे. भरपूर मुली म्हणत आहेत की सर माझा नंबर लागणार का, मला 85%. भरपूर मुली म्हणत आहेत सर मला 87% माझा नंबर लागणार का, सर मला 75% माझा नंबर लागणार का. टेन्शन घेऊ नका, सर्वांचा नंबर लागणार आहे. फक्त मी जी तुम्हाला ठिकाणी माहिती देतोय त्या प्रकारे जर तुम्ही ती माहिती ऐकली त्यानुसार तुम्ही जर ॲक्शन घेतली तर तुमचा नंबर इझिली लागून जाईल. फक्त तुम्ही आता कमेंटमध्ये लिहून पाठवा की तुमच्या ठिकाणी नाव काय आहे, प्लस मग तुमचं गावाचं नाव लिहून पाठवायचे, तुम्हाला किती टक्के मिळाले हे लिहून पाठवायचे आणि तुम्हाला कोणता ट्रेड हवा आहे हे लिहून पाठवायचे. कारण भरपूर मुलांना इलेक्ट्रिशियन हवा असतो, काहींना फिटर हवा असतो, काहींना कार्पेंटर हवा असतो, काही मुलांना मोटर मेकॅनिक हवा असतो, काही मुलांना ठिकाणी स्टेनो असतो. अशा भरपूर ठिकाणी ट्रेड आहेत. तर त्यानुसार तुम्हाला कोणता ट्रेड हवा आहे कमेंटमध्ये लिहून पाठवा. तुमचे नाव, तुमचे टक्के आणि तुम्हाला कोणता ट्रेड हवा आहे हे लिहून पाठवा आणि तुमचं गाव लिहून पाठवा. जेणेकरून तुमच्या जवळील जो काही गावाजवळील जो तुमचा IIT कॉलेज असेल
त्यामुळे तुमचा नंबर लागला पाहिजे ह्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तर पटापट सर्वांनी कमेंटमध्ये लिहून पाठवा तुमची टक्केवारी, तुमचं नाव, तुमच्या गावाचं नाव लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला कोणता ट्रेड पाहिजे हे लिहून पाठवायचं आहे. दुसरी गोष्ट, जर का एखाद्या मुलाने कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवला त्याचा रजिस्टर नंबर किंवा त्याचा पासवर्ड जर पाठवला तर आपण त्या मुलाची या ठिकाणी यादी चेक करून देणार आहोत की कशाप्रकारे तुमचा यादी चेक करायची आहे किंवा कशाप्रकारे त्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी नंबर लागणार आहे की नाही, माहिती बरोबर भरली आहे की नाही. तर ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की त्याची लिस्ट चेक करायची असेल त्यांनी फक्त कमेंटमध्ये रजिस्टर नंबर लिहून पाठवा त्यांचा आणि पासवर्ड लिहून पाठवायचं आहे, जेणेकरून त्या मुलाच्या ठिकाणी यादी चेक करून दिली जाणार आहे, प्राथमिक गुणवत्ता यादी. ठीक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची गुणवत्ता यादी चेक करून द्यायची असेल, तुम्हाला चेक करता येत नसेल तर लिहून पाठवा कमेंट सेक्शनमध्ये तुमचा रजिस्टर नंबर आणि पासवर्ड. ठीक आहे. तर तुम्हाला ठिकाणी चेक करून दिलं जाईल. ओके. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.